हॅलो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? पाटील. श्री गुरुदेव दत्त पाटील. श्री गुरुदेव दत्त. थोरात. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त पोलसानी जी. श्री गुरुदेव दत्त. अन्न वाटपाचा कार्यक्रम आहे. अन्न वाटपाचा कार्यक्रम आहे. श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना. श्री गुरुदेव दत्त. सुरुवाते श्री गुरुदेव दत्त. छान सुंदर. आणि तुम्ही कसे आहात? मी एकदम व्यवस्थित आहे ताई. एकदम व्यवस्थित आहे. एकदम व्यवस्थित आहे. ठीक आहे. आज माझा वाढदिवस आहे. तुमचा आशीर्वाद असू द्या. आनंद आहे कुडाळकर. आनंद आहे. आनंद आहे. तुम्ही कसे आहात? मी एकदम व्यवस्थित आहे. तुमचे काय प्रश्न असेल तर विचारा. अन्न वाटप तर होत राहणार आहे. लोकांची सेवा तर होत राहणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. अन्न वाटपाचा कार्यक्रम तर होत राहणार आहे. चाललोय आता. जाऊया लोकेशनवर. ठीक आहे. जाऊया लोकेशनवर. जय आदेश. जय आदेश. सगळ्यांना जय आदेश. मुंजाचा दोष निघतो. मुंजाचा दोष निघतो. काय प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. मुंजाचा दोष निघतो. काय प्रॉब्लेम नाही. पावसाचं वातावरण आहे. सकाळपासून भरपूर पाऊस आहे. तुमच्यामुळे आम्हाला खूप ज्ञान मिळाले. ते महाराजांमुळे मिळाले. आपण काय करणार? महाराजांमुळे मिळतं सगळ्या गोष्टी. आपण निमित्त मात्र. वैयक्तिक प्रश्न जर आहेत तर प्रतिनिधींशी कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्ही वेळ घ्या.
ठीक आहे. ग्रहण बद्दल सांगा. ग्रहणाबद्दल ऑलरेडी मी साधना दिलेली आहे दशमाविद्येची. ठीक आहे. रानडेताई श्री गुरुदेव दत्त. त्याला पारायण मध्ये जप नंतर तुम्ही हृदय मुद्रा करता, त्याचा अर्थ सांगा. हृदय मुद्रा का केली जाते? हृदय मुद्रा का केली जाते की हृदयावरती चांगला प्रभाव पडावा. हृदयावर चांगला प्रभाव पडावा. ठीक आहे. त्यासाठी हृदय मुद्रा केली जाते. ठीक आहे. कॅमेरा थोडा शेक होणार कारण गाडी चालवतोय. ठीक आहे. थोडा कॅमेरा तर शेक होणारच. तसदीसाठी क्षमस्व. आणि तुमच्यापैकी इनके समजा कोणाला हृदय सर आता 5 मिनिटात पोहोचतोय लोकेशनवर. तुमच्यापैकी कोणाला जर हो हृदयविकाराचा त्रास आहे, हो 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 हृदयविकाराचा त्रास आहे तर त्यांनी हृदय मुद्रा करावी. दत्त प्रबोधिनी. ठीक आहे. त्यांनी हृदय मुद्रा करावी. त्याला काल भीमसेनी कापुराचा उतारा केला, रस्त्यावर आपटलं तरी रात्री त्यावेळेतून. अच्छा, चांगला अनुभव आलाय. भीमसेनी कापुराचा अनुभव चांगला आलाय. ठीक आहे. इट्स गुड. चौधरी श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मुंजाचा दोष निघतो. तुम्ही काय करा माहितीये का? आणि त्यासाठी आता मुंजोबाची शीळ स्थापन करावी लागते. मोठी प्रोसेस आहे. त्यासाठी मोठी प्रोसेस आहे. तर्पण विधीचे ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेले आहे. तर्पण विधी कसा करावा हे व्हिडिओ आहे. तर मी प्रतिनिधींकडे लिंक आहे, त्यांच्याकडून लिंक घ्या. ठीक आहे. त्यांच्याकडून लिंक घ्या. प्रतिनिधींकडे लिंक आहेत. पोलीस स्टेशनला जायचं. पोलीस स्टेशनच्या लाईनीत जायचं. अच्छा, इथून लेफ्ट आहे. गाडी. अच्छा, निकम साहेब. बर, आज घालायची का? बर बर बर. चांगला प्रश्न विचारा. एकदम थांबू. चांगला प्रश्न विचारा. मला आध्यात्मिक प्रश्न पाहिजे, एकदम चांगला पाहिजे आणि सगळ्यांचं भलं होईल असा प्रश्न विचारा. सॉरी सॉरी. चांगला प्रश्न विचारा. अरे हा काय नाचतोय एकाच ठिकाणी, काय माहिती. राईट. श्री गुरुदेव, श्री गुरुदेव दत्त. ठीक आहे. थोडस लोकेशनवर पोहोचेपर्यंत त्रास. एकदा पोहोचलो की मग तुमच्या लोकांचे प्रश्नोत्तर घेऊ.
अच्छा, आज भगवद्गीतेबद्दल सांगायचंय. काय सांगायचं? मी काय करतो, 18 अध्यायाचे 18 एपिसोड बनवतो. बघा, तुम्ही सगळ्यांनी विचार करून सांगा. 18 अध्यायाचे 18 एपिसोड बनवतो. ठीक आहे. मग त्या सगळ्या प्रकारचे योग जे भगवंताने सांगितलेले आहे, त्याचं मी तुम्हाला व्यवस्थित त्याचं मी तुम्हाला निरूपण देतो पाहिजे तर. 18 व्हिडिओ बनवतो. पण हिंदीमध्ये बनवू का असा विचार करतोय. सरळ. मराठीत हिंदीमध्ये बनवू का व्हिडिओ, का इंग्लिशमध्ये बनवू? म्हणजे काय, इतरांना पण, बाकीचे जे ऑडियन्स आहेत त्यांना पण त्यांना फायदा होईल. त्यांना पण फायदा होईल ऑडियन्सला. सरळ जायचंय. ते टेम्पो तिकडे उभं करायचं. टेम्पो तो पुढचा हा. जागा आहे उभी करायला गाडी. साईडला रिक्षाच्या तिकडे. चांगला एरिया. तिथे लावू का पुढे? दाबून दाबून घ्या, दाबून घ्या म्हणा. आहे का चान्स लावायला? लावू का इथे? घेऊ दाबून आतमध्ये. मराठी और हिंदी चालेल दादा? चालेल चालेल, मग करतो. मग भगवद्गीतेवरती करू. मराठीमध्ये बनवलं तर मग बाकीचे वाले ओरडतात ना. बाकीचे सगळे आले का? धान्य सगळीकडे सगळं घुसले का? हो. मराठीवाले आले, आपलं मराठीमध्येच करायचं तर बाकीचे ओरडतात सगळे. बरोबर, आनंद आहे. चला भगवद्गीतेचं कार्य सुरू करू. भगवंताची इच्छा, भगवंताची इच्छा, भगवद्गीतेचं कार्य सुरू करू. बाहेर पाऊस आहे. ठीक आहे, बाहेर पाऊस आहे. माझं रेनकोट कोणाकडे? विकास झाला. ध्यानात प्रवेश कसा आणि कधी मिळेल? आणि ध्यानात कलर्स एक दिसतात, त्याचा काय अर्थ? ध्यानात प्रवेश असा नाही मिळत. त्याच्यामध्ये अष्टांग योगापैकी प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी असे 4 योग अंग आहे. त्याच्यामध्ये धारणा जी आहे तिचे उच्चस्तरीय अवस्थेमध्ये येते. धारणेत प्रवेश झाल्याशिवाय ध्यान होत नाही. ठीक आहे, ध्यान होत नाही. घरात शिवलिंग जर स्थापन करायचं असेल तर तुम्हाला 4 अंगुल एवढी हाईट पाहिजे शिवलिंगाची. 4 अंगुल एवढी हाईट पाहिजे. याच्यापेक्षा उंच शिवलिंग नको. अच्छा, आनंद आहे, आनंद आहे. तर काय बोलणार, तर सगळ्यांचं मत मराठी असतं आणि जे अमराठी आहेत त्यांचे हाल आहेत. ठीक आहे, त्यांना समजत नाही काय बोललेलं, मग काय करणार? मग अमराठीवाल्यांचे पण हाल झालेत. दादा, मासिक धर्मामध्ये जर काही घरात अशुद्ध वडील उत्तरे काढू देत नाही, तर आता काय, आम्ही काय त्याला काय हेल्प नाही करू शकत. आम्ही त्याला काय हेल्प करणार?
हा चालेल, अमावस्येचा उतारा काढा ताई, काय प्रॉब्लेम नाहीये. अमावस्येचा उतारा काढा, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. दररोज फक्त 3 तास झोप घेता, कमी झोपेचा त्रास होत नाही का? महाजन त्रास होतो, पण काय करणार, त्रास सहन करावा लागतो. त्रास सहन केल्याशिवाय काही मिळत नाही. स्वतःसाठी तर काय मागायचं नाहीये. जे मागायचे ते महाराजांच्या भक्तांसाठी मागायचंय. त्रास तर होतो, पण काय करू शकतो, कोणाला बोलायचं असतं, आहे की नाही. काल रात्री पण फुल जागरण झालं. काल रात्री फुल जागरण झालं. सकाळी .8 वाजता घरी आलो आणि मग थोडीशी पाठ टेकली. तेवढ्यात 10 वाजले आणि उठलो, तयारी केली आणि आता तुमच्या समोर आहे 11 वाजता, आहे की नाही. एका गरीब ठिकाणी आलेलो आहे, गरीब म्हणजे चाळ वस्ती आहे. तुम्हाला कसं सांगू, तर बाहेर पाऊस पण आहे आणि एक मिनिट, गाडी सेटअप सगळं सुरू आहे. सेटअप सुरू आहे, मी कन्फर्म करतो. कुठे स्टँडी लावलाय, काय लावलाय. अन्नदान प्रोग्राम आहे ना भाऊ, अन्नदान प्रोग्राम आहे ना. एकदा ठरवलं की अन्नदान आहे तर आहे. अन्नदान प्रोग्राम आहे, ठीक आहे. भरपूर पाऊस आहे. छत्री पण नाही, गाडीत छत्री पण नाही. जर शिवलीलामृत पारायण करताना रिंगण आखायचे का? तुम्ही तुमची इच्छा आखू शकता, तुमची इच्छा आखू शकता. गाडीला पुढे घेऊन युटर्न मारून येशील. हा आणेल ना का? हा चालेल ना. मग तिकडे तुला दाबून लावता येईल क्रेटाच्या जागी. हा आलो. हा. चला बाबा, तसं तसं. गाडी दाबून लावायला पाहिजे. जय श्रीराम कोरडे, जय श्रीराम कोरडे ताई, जय श्रीराम.
चला बाबा. नमाले जी नमस्कार. मला नवीन फ्लॅट घ्यायचा आहे पण योग येत नाही. हे बघावं लागेल. अं, हे बघा. नमस्कार. कसे आहात साहेब? आलेत का? बर बर बघा. बर साहेबांसोबत फोटो पण काढू. लाईव्ह पण सुरू आहे. लाईव्ह पण सुरू आहे. हे आमचे मिस्टर तारू. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आमचे खापरे भाऊ. श्री गुरुदेव दत्त. निकम साहेब आलेत. बर 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 बर. त्यांना तिथं लावायला. एक ना हे काढायला लागेल. कुलदीप निकम. तुमचं नाव का? हो. हे पण निकम आहे. आपलंच आहे कार्य सगळं गोरगरिबांसाठीच आहे. दरवाजा.
अन्न वाटपाचा कार्यक्रम आहे. दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझा नाही, पप्पांचा वाढदिवस होता, माझा नव्हता. 8 तारखेला पप्पांचा वाढदिवस होता. अरे माझा बर्थडे नव्हता बाबा, पप्पाचा होता, माझा नव्हता. अच्छा. सकाळ आलो आलो. सीमा हे पकड, असं पकड. हा इकडे समोरून समोरून. गाडीला जवळजवळ यायला लागले सगळे. फार नाही 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 नाही, फक्त मास्क नाही घातलेलं, तुम्ही काय करत नाही. तुम्ही या, तुम्ही या. या साहेब, मी तुमच्या हस्ते उद्या नको, तुमच्या हस्ते करते. लेडीज लेडीज घेऊन टाका. सगळ्यांनी मास्क घाला, अजिबात मिळणार नाही तर. अंतर ठेवायचं, डिस्टन्स ठेवायचं. सरजी चल. हा सर. प्रोग्राम चलता है सामने वाटर टाइगर मंदोरा. पटकन बाजूला व्हायचं घेऊन. पटकन बाजूला व्हायचं, इथे उभा बाजूला करायचं, बाजूला कर पटकन, पटकन साईडला करायचं. लांबून दादा छत्री आणा. लांब लांब कर रे तुम्ही लोकांना. 2 मिनिटं, एक फोटो, 1-2 फोटो. दादा छत्री. गर्दी आहे, गर्दी नाही, गर्दी कमी. जरा लांब लांब बोला. ठीक आहे, छत्री लेके आओ. हाँ इसको छाते में पकड़ो, छाता में पकड़ो इसको, उल्टा सुल्टा मत पकड़ना. गिरो मत. लाईनीत तू बरा, लाईनीत जा. 2 फोटो काढून सर जाऊया ना. 2 फोटो काढूया फक्त. नवले हा साहेबांचे असते फोटो.
आता वाटू नका, घरी जाऊन वाटा. आता घरी जा, आता आम्ही येतो जा. म्हणजे गाडी मी भेटवतो गाडी. भरपूर लोक आहेत. पाऊस सुरू झालेला आहे. पाऊस सुरू झालेला आहे. कापरे भिजू नका, भिजू नका. टूट जाएगा वो. नवले इथं घरी जाऊन वाटून टाका ना, तर डावरेट स्टॉक परत घरी जाऊन वाटून टाका. भरपूर पाऊस आला हे बघा. घरी जाऊन भिजावं लागेल. घरी जाऊन वाटायचा पण प्रश्न झालेला आहे. पाऊस आहे, कसं वाटणार? घरी जाऊन कसं वाटणार? किती लोड घेणार आता मध्ये? नाही घरी जाऊन कसं वाटायचं? हे गर्दी करतायत लोक. मी जाऊन बसतो गाडीत. हो ना, ते असंच करू, घरीच वाटू आपण. दे ना घरात दे. दे 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 दे. मी बसतो गाडीत. गाडीत बसतो आणि लाईव्ह दुसरीकडे जाऊन बसतो. देणार आहे. द्या 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 सर. पकड़ो मेरे पे. हाँ हाँ, मोबाइल नहीं बिकना चाहिए. आगे पकड़ो. बंद करो. अरे बाबा काय सांगू. पाऊस भयानक, पाऊस भयानक. भयानक पाऊस. भयानक पाऊस आहे. नॉनस्टॉप आहे बघा. कंटिन्युएशन मध्ये पाऊस. जोरात पाऊस येतोय. मला बोलवलं नाही. तुम्हाला बोलवायला तुम्ही काय बाहेरचे आहे का गुरव? हा, तुम्ही आपली घरातली व्यक्ती आणि तुम्हाला बोलवायला काय इन्व्हिटेशन द्यावं लागणार काय? असं थोडी चालतं. मला बोलवलं नाही, हे काय माझं सुद्धा घरचं आहे का काय? यायला गरिबांसाठी कार्य करतोय, पावसात भिजून काम करतोय. हा, कसली पर्वा नाही, चिंता नाही. बघा आमचे किती स्टाफ किती मनापासून काम करतात बघा. हा, पाऊस खूप येतोय. घरापर्यंत अन्नधान्य पोचवायचं आहे. कसं पोचवा हाच प्रश्न झालेला आहे. कारण लोक उभे राहतात लाईनीचं काय, त्यांना काय डिसिप्लिन नाही. गरीब लोकांना काय उभं राहायला, लाईनीमध्ये यायला त्याला वेळ जातो त्यांना. तेवढा पाऊस आला आणि नुकसान झालं. आपल्या नकळत झोपेत तर सूक्ष्म टाइम ट्रॅव्हल कसं शक्य आहे का? हा परब सगळं शक्य आहे. परब सगळं शक्य आहे. ठीक आहे.
आता मी काय करतो, मी इथून बाजूला होतो. ठीक आहे, सगळं शक्य आहे. आता पावसाने घोळ घातला, खूप जबरदस्त पाऊस आहे. मी पण भिजलो, तो मोबाईल नको भिजायला, बाकी काय प्रॉब्लेम नाही. विच एरिया इज दिस? हा ठाण्यातला एरिया, हा ठाण्यातला एरिया आहे. ठाण्यातला एरिया आहे. हा खूप मस्त वाटतंय. कुठे आहात? ठाण्यातल्या एरियात आहे. अन्न वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. अन्न वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. ठीक आहे. कोणाला वेळ आहे का तुम्हाला काय माहिती द्यायला? इथे कोणाला वेळ आहे का? तुम्हाला तुमचं कार्य करायचंय, तुमच्या हस्ते कार्य करायचं, तुम्हाला येऊन उभं राहायला पाहिजे की नाही? खरं सांगा. मी तुम्हाला मागे पण बोललो होतो, पण तुम्ही यायला पाहिजे. कोणी तुम्हाला बोलेल की या तुम्ही, असं थोडी आहे. तुमचं स्वतःचं कार्य समजून तुम्ही केलं पाहिजे. हे का माझं घरचं कार्य आहे काय? माझं घराचं कार्य नाही ना. जय हरी माऊली, जय हरी. दादा पुण्यामध्ये करता येईल का? पुण्यामध्ये करायचंय आपल्याला. पहिले इथलं होऊ दे, इथलं व्यवस्थित व्हायला पाहिजे. ठाणे विभाग आहे आपला, मुंबई विभाग आहे, परत ठाणे ग्रामीण आहे, आणि बदलापूर अंबरनाथ एरिया आहे. म्हणजे बराच मोठा एरिया आपण कव्हर केलेला आहे. बराच मोठा एरिया आपण कव्हर केलेला आहे. पाणी प्यायला आहे का? करायचं आहे पुण्यात. करू थोरात करू. हो तेच म्हणतो मी त्यांना. महाराजांना अन्नदानच खूप आवडतं, आणि जे महाराजांना आवडतं तेच करायचं असतं. ऊन बिन ना आलंय, पाऊस येतोय गाडगीळ. समोरच्या गाडीची हेडलाईट माझ्या चेहऱ्यावर. दादा कामसूत्र ग्रंथ तुम्ही देणार का? दादा कामसूत्र ग्रंथ, चव्हाण हे कुठून ग्रंथ आणि हे कामसूत्र इथे कुठे आलं महाराजांच्या मार्गामध्ये? का रे प्रश्न विचारताना जरासं इथले भान ठेवत जाणारे प्रश्न विचारताना. आपण कुठे बोलतोय, काय बोलतोय, कोणासोबत बोलतोय, ह्याचं भान पाहिजे की नाही? ते कामसूत्र दत्त मार्गामध्ये कुठून आलं? हारपुडे ताई येणार तिकडे करणार आपण पुण्याला. ठीक आहे. अच्छा, हे सगळे आतमध्ये वाटायला गेले गल्लीमध्ये अन्न. ठीक आहे. सगळे गल्लीमध्ये, गल्ली बोळ्यामध्ये जे असतात ना, त्यांना वाटायला गेले. हा जेव्हा पुण्यामध्ये अन्न वाटप होईल ना, तेव्हा तुम्हाला सांगणार ताई. पुण्यामध्ये येईन ना वाटायला मी. दत्तप्रबोधिनी तर्फेच आपल्याला कार्य करायचं आहे. दत्तप्रबोधिनीचे पुण्यामध्ये खूपच साधक आहेत. ठीक आहे. दत्तप्रबोधिनीचे पुण्यामध्ये खूप साधक आहेत. नाण्या म्हटलं तरी एक 50,000च्या आसपास आहेत. ठीक आहे. आपण करूया ना पुण्यामध्ये.
ठाण्यामध्ये कुठे आहे खूपच गरीब ठिकाणी आहे. तुम्हा लोकांना इंदिरानगर एरिया माहितीये का? इंदिरानगरचा एरिया जो वरती वस्तीचा असतो तो डोंगराच्या पायथ्याशी असतो बघा. इंदिरानगर एरिया कोणाला माहिती असेल बघा तर त्या एरियामध्ये आहे. मला चांगला प्रश्न विचारा, ठीक आहे? भारीतला प्रश्न पाहिजे. शिव शंभूच्या जटेवरच्या चंद्राबद्दल सांगा दादा. गेल्या वेळेला सांगितलं होतं ना, चंद्रकलेचं सांगितलं होतं. चंद्र मनाचं प्रतीक आहे आणि चंद्राची कोर जी आहे ती सुषुप्त मनाचं प्रतीक आहे, ठीक आहे? कोविड-19 पॉझिटिव्ह झाले आहे, घरी सूतक आहे, मार्गदर्शन करावे. क्षीरसागर चिंता नाही करायची. सूतक जरी असलं तरी मनोमनी मनातल्या मनामध्ये तुम्ही स्मशान पारायण करू शकता. सूतक देहाला आहे, मनाला नाहीये, ठीक आहे? अमावस्येचा उतारा लागू झाला आहे, ओळखावं कधी ज्यावेळेला त्रास कमी होईल त्या दृष्टिकोनातून. अच्छा, दादा सकाळी मिस्टरांच्या स्वप्नात तुम्ही आमच्या घरात शनिवारचं पारायण करताना दिसले. आनंद आहे ना ताई? चांगल्यासाठीच होणार ना ताई, सगळ्या गोष्टी चांगल्यासाठीच होणार ना ताई, आहे की नाही? चांगल्यासाठीच करायचं आपल्याला, सगळ्यांचंच भलं करायचंय, सगळ्यांनाच महाराजांचा मार्ग द्यायचा आहे, ठीक आहे? म्हणजे पोटोबा पण चांगला झाला पाहिजे, विठोबा पण चांगला झाला पाहिजे, ठीक आहे? काय थांबायचं नाव घेत नाही. जरा फ्रिक्वेंसी डिस्टर्बन्स येतो लाइव मध्ये, हरकत नहीं डेलेकर. फिर से एक बार रीओपन करो, फिर से एक बार रीओपन करो, ठीक है? हा एक चांगला प्रश्न आहे. कालीमातेच्या चरणाशी महादेव का निद्रा अवस्थेत असतात? आता ह्याचा अर्थ निद्रा अवस्थेत नाही येते, निद्रा अवस्थेत नाही येते, निष्क्रिय अवस्थेत आहेत. कालीमातेच्या चरणाशी भगवान शिव निष्क्रिय अवस्थेत आहेत. बरं, तुमच्यापैकी किती लोकांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे? कालीमातेच्या ह्याच्यात तुमच्यापैकी किती लोकांना इंटरेस्ट आहे? कालीमातेच्या चरणाशी भगवान शिव आहेत. तुमच्यापैकी किती लोकांना इंटरेस्ट आहे? लाईक पण करा. दादा सॅटर्डेला पारायण होते तसे थर्सडे घेता येईल का तुम्हाला? ताई आठवडाभर घेतो ना ताई, दररोज घेतो ना पारायण. फुल कमिटमेंट दररोजची. कुठेच जाऊ शकत नाही, कुठेच हलू शकत नाही, बाहेरची कामं नाही करू शकत. हा रोज करू ना आपण, रात्री 11 वाजता. जगाच्या कुठल्या कोपऱ्यात असो, मला बसायचं ते पारायणाला, अशी अवस्था करूया आपण. काय किरांगीताई, श्री गुरुदेव दत्त.
दादा कालचं स्मशान पारायण नंतर देवाला नैवेद्य खूपच चविष्ट लागत होता. देवाचा आशीर्वाद होता त्यात. लगेच रात्री तुमचे स्वप्न पडले. घरी राहायला आले होते तुम्ही. मी खूप खुश होते. जेवण केले तुम्ही घरी. आनंद आहे ना ताई, आनंद आहे ताई. मला महाराजांची इच्छा आहे. आता आपण काय बोलणार नाही आणि काय बोलायचं पण नाही. आपल्या हातात थोडी सगळ्या गोष्टी आहेत. आहे की नाही? अरे जर जमत असेल ना तर तुमच्या टाइमलाईन वरती आपलं लाईव्ह सेशन आहे ना शेअर करा. तुमच्या टाइमलाईन वरती शेअर करा. ठीक आहे. आणि आता अन्नवाटपाचा कार्यक्रम जो आहे ना हा तर दर आठवड्याला आपण करतोय आणि तो करायचाच आहे. कारण की खूप त्रासात आहेत लोक आणि आपल्याला काही त्रास बघवत नाही. आपली जेवढी अधिकार क्षमता आहे, आपली जेवढी ताकद आहे ती पूर्ण ताकद आपण गोरगरिबांसाठी आपण लावणार. मग त्याच्यामध्ये मी काही कॉम्प्रोमाइज नाही करत. जे अन्न आपण खातो तेच अन्न आपण दुःखी पीडितांना आपण वाटणार. ठीक आहे. घराच्या जागेतील दोषासाठी तुम्ही दिलेले वास्तूचा नेमका कोणता उपाय करावा? उपाय वास्तू तोडगा, वास्तू उतारा, भीमसेनी कापुराचा उतारा. हे 3 गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत. सांगतो काली मातेचं सांगतो. बघा एक सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला. कालिका जी शक्ती आहे, काली माता आहे, ही पार्वती मातेच्या सावलीतून प्रकट झालेली शक्ती आहे. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, तुम्ही ज्यावेळेला काली मातेचा फोटो बघाल आणि तिच्या चरणाजवळ शिवशंभूला बघाल, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली अशी म्हणजे असं कथानक आहे की रक्तबीज असुराला मारण्यासाठी भगवती पार्वतीने कालिका मातेचं जे रूप घेतलं, त्या रूपामध्ये रक्तबीजाचे जे काही त्याच्या वध झाल्यानंतर जे अश्रुतमीर पडत होते त्यातून असंख्य असुर परत तयार होत होते. मग आईने काय केलं की तिने तिचं उग्ररूप प्रकट केलं आणि रक्तबीजाचं रक्त तिने प्यायला सुरुवात केली, मुंडकं कापून. आणि त्याच्यामध्ये काय झालं की तिचा जो राग आहे तो अनावर झाला. तिचा राग अनावर झाला. आता हा राग तिचा तो शांत व्हायला हवा, त्यासाठी भगवान शंकराने तिची परीक्षा घेतली की तू शक्ती आहेस, तू शिवच्या अधीन आहेस, तर हे तू सिद्ध कर. म्हणजे तू जर सुवासिनी आहेस, तू तुझ्या नवऱ्याच्या अधीन आहेस, तर तू हे सिद्ध कर. तुझा राग तुझ्यापाशी. ठीक आहे. मला तुझ्या रागाशी काही घेणं देणं नाही पडलं. मग भगवान शंकराने काय केलं, ते भगवती कालिका ज्यावेळेला सगळं खायला उठली होती त्यावेळेला ते जाऊन आडवे तिच्या समोर जाऊन पडले. आणि मग ती रागाच्या भरात तिने काय केलं की तिचा उजवा पाय तिने भगवान शंकराच्या छातीवर ठेवला आणि तो ओलांडायच्याच परिस्थितीमध्ये तिला तिच्या मर्यादेचं भान झालं. भान झाल्यानंतर त्यावेळेला तिला जो प्रायचित्त पश्चाताप झाला, मग त्याच्यानंतर तिने अशी जीभ बाहेर काढली की तिला तो पश्चाताप झालेला आहे की मी माझ्या नवऱ्याची जी सीमा आहे ती ओलांडू शकत नाही, भले माझं काही हो. मी शिवतत्वाच्या अधीन आहे, मी शिवाच्या अधीन आहे, शिवाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. शिव माझा सुमेरू आहे. ठीक आहे. आणि त्यावेळेला मग ती शांत झाली. मग त्याच्यानंतर भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वरदान दिलं की तुझ्या चरणी जो लागेल तो शिव रूपाला प्राप्त होईल. ठीक आहे. जो तुझ्या चरणी लागणार तो शिव रूपाला प्राप्त होणार. आणि आतापर्यंत भगवती कालिकेची साधना जी होते, तर आज सगळं असंच आहे ना. आपल्याकडे पण कालिकेची साधना आहे. आपल्या आजीवन साधकांना माहिती आहे गोष्ट, कळाली. तर तिच्या चरणी लागता साधक शिव रूपाला प्राप्त होतो. आता कळाला अर्थ.
दादा, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील गरिबांना अन्नदान करण्याची माझ्या कुटुंबाची खूप इच्छा आहे, तर आपण याल का? हो, नक्की येणार पवार. असं का करता? मी येईल ना. जिथे दुःखी पीडित लोक आहे, जिथे त्यांना गरज आहे, तिथे नक्की येणार. ठीक आहे, ठीक आहे. अन्नदानाचा एक विषय कसा आहे माहिती का, काळाची गरज आहे अन्नदानाचा विषय, पण त्याच्यापेक्षा अजून श्रेष्ठ जे आहे ते ज्ञानदान आहे. ठीक आहे, अन्नदानाने काय आहे की आपण आज अन्न ग्रहण केलं ते एक दिवस आपल्याला ऊर्जा देईल, चला ठीक आहे, पण ज्ञानाची जी ऊर्जा आहे ती व्यक्तीच्या शेवटच्या श्वासापर्यंत असते. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात तिसऱ्या क्रमांकाचं जे दान आहे त्याला अन्नदान असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं जे दान आहे त्याला ज्ञानदान असं म्हटलेलं आहे. अन्नदान जे आहे हे 1 दिवस 2 दिवस तुमच्या पोटात राहू शकतं, त्यातून तुम्हाला आधार मिळू शकतो. ज्ञानदान हे तुमच्या अख्ख्या जीवनासोबत राहू शकतं. ते ज्ञान तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते ज्ञान तुम्हाला ते राहू शकतं तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत. आणि ह्याच्यापेक्षा पहिलं जे ज्ञान आहे त्याला योगदान असं म्हणतात. योगदान म्हणजे आध्यात्मिक योगचं दान होणं, जसं आध्यात्मिक अनुसंधान साधून घेणं, आध्यात्मिक क्रियेमध्ये महाराजांच्या जवळ पोहोचणं. तर हे जे दान आहे, दान असं असतं की इहपरलोकी, म्हणजे देहात असताना आणि देह नसताना सुद्धा ते दान जे असतं ते सोबत असतं. 3 प्रकारचे दान आहेत. पहिलं जे अन्नदान आहे 3ऱ्या क्रमांकाचं, दुसरं आहे ते तुमचं ज्ञानदान आहे, आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दान जे आहे ते योगदान आहे. दत्तप्रबोधिनी न्यासतर्फे आपण योगदानावर चालतो, जेणेकरून तुम्हा सगळ्यांमध्ये महाराजांची प्राप्ती व्हावी आणि श्वासात असताना, श्वासाच्या पुढे श्वासात नसताना तुम्हाला महाराज प्राप्त व्हावे. ठीक आहे, सगळा असा विषय आहे. आणि दत्त अंश आहे तुम्ही, असं काही नाही. आपण अंश वगैरे नाही आहोत, आपण दास आहोत महाराजांचे, आपण नोकर आहोत, आपण त्यांचे गुलाम आहोत. फक्त महाराजांची गोष्ट करतोय, महाराजांचे आपण दास आहोत. ते बोलले बस बसणार, ते बोलले उठ उठणार, ते बोलले चाल चालणार. अच्छा दादा, अन्नदान करण्यासाठी मला योगदान करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही काय करा, मला एक काम करा, मेसेज टाका आहे की नाही, मी तुम्हाला टोटल डिटेल्स व्हॉट्सअप करतो, किंवा आपल्या पेजवरती डिटेल्स आहे ते डिटेल्स तुम्ही करा. नाही, सौरशतक मासिक धर्मामध्ये रुद्राक्ष माळेवर जप नाही करायचा. बरं ऐका, तुम्ही म्हणताय संत तुकाराम महाराजांना एवढा त्रास आहे, 18 विश्व दारिद्र्य का? मी तुम्हाला म्हणतो, संत तुकारामचं तुम्ही ते गाथा वाचलेली आहे, त्यांच्या गाथेमध्ये तुम्ही हे सगळे उल्लेख तुम्ही अभ्यासलेला आहे. तर मी काय म्हणतो, तुम्ही आमच्यासोबत जोडले जा, तुमचा संत तुकाराम होऊ दे, बघूया ना आपल्याला महाराज हा योग जो आहे कसा जुळून आणतात. ठीक आहे, 18 विश्व दारिद्र्याचा जो विषय तुम्ही जो म्हणाला, तो आध्यात्मिक जीवनामध्ये योग्य पद्धतीने चालता त्यावेळेला तो येत नाही. मी तुम्हा लोकांना एक प्रश्न विचारतो, मी जे म्हणतोय ते बारकाईने ऐका. या भाऊंचं असं मत आहे की आध्यात्मिक जीवनात आल्यानंतर 18 विश्व दारिद्र्य येतं, या भाऊंचं असं म्हणणं आहे. मी याच्याशी सहमत नाहीये, कारण मला माहिती, मी सुद्धा अतिशय तळागाळातून मी आज वरती आलेली व्यक्ती आहे. मार्केटमध्ये काम करून 10 तास कष्ट हेच भांडवल, कष्ट करून काम वर आलंय. की तुमच्यापैकी किती लोक हे असं हो म्हणजे आहे त्याच्यात हो म्हणतील किंवा नाही पण म्हणतील, आध्यात्मिक मार्गावर चालल्याने 18 विश्व दारिद्र्य येतं का? हा एक खूप चांगला प्रश्न आहे. आध्यात्मिक मार्गावर चालल्याने 18 विश्व दारिद्र्य येतं का? मी आध्यात्मिक मार्ग आहे, कट्टर चालतो, एकदम कट्टरवाद आहे माझा आध्यात्मिक मार्गामध्ये. माझ्याकडे तुम्ही बघून असं म्हणू शकता का? हा,
आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्याला 18 विश्व दारिद्र्य येतं का? बघूया आता किती लोक हुशार आहेत. खऱ्या आध्यात्मिक म्हणतो तुम्ही जर सद्गुरूच्या नावावर जर आघोरी क्रिया करत असाल तर ते चुकीचं आहे. सद्गुरूच्या नावावरती दाखवायचे रात वेगळे आणि खायचे रात वेगळे जर असतील तर ती गोष्ट चुकीची आहे. ठीक आहे. आध्यात्मिक मार्गावर चालताना 18 विश्व दारिद्र्य येतं का? आता या व्यक्तीने संत तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे. बरं, नाही येत. बहुतांशी लोक म्हणतात नाही येत. कोणी येतं म्हणताय का असं मला सांगा. नाही येत. तुम्ही व्यवस्थित जर भक्ती मार्गामध्ये स्वतःला तुम्ही वाहून घेतलं तर महाराज तुम्हाला एक दिवस सुद्धा उपाशी राहू देत नाहीत. कळलं? माझ्याकडे असे कितीतरी अनुभव आहेत. माझ्याकडे तुम्हाला माहिती का, एकदा काय झालं, बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्यासोबत एक साधक होता. ठीक आहे. त्याला नोकरी नव्हती. खूप दुःखी होता. तर तो मला बोलला की दादा, म्हटलं मला नोकरी नाहीये, आई वडील मला तोंडात शेण घालतायत, नकोसं झालंय, घरी जायची इच्छा होत नाहीये, उठता बसता माझा फालुदा होतो, असं म्हणत होता. तर मला नोकरीसाठी काहीतरी झालं का? तू काय थांबते का? नाही, घर पे चलो. आजूबाजू ते इडल्या राहिलेलेच ना, ते गरीबांना वाटून देतो. ते वाटून म्हणजे घर पे चलो. घरी अन्न वाटून झालेलं आहे गल्लीमध्ये वगैरे. तर मी काय म्हणतो की त्यांनी सांगितलं की खूप त्रास होतोय घरामध्ये, आहे की नाही. तर मी त्याला काय बोललो, एक काम कर. काळ भैरव मंदिरात जा, गोपिनेश्वरला. तिकडे जा आणि तिकडे जाऊन देवासमोर उभा राहा आणि देवाला बोल, तुझ्या मनात काय सांग. तर ते काय झालं, रात्री 10 वाजता तो काळ भैरव मंदिरात गोपिनेश्वरला गेला. ठीक आहे. त्याला बोलू, जाताना एक काम कर, नारळ घेऊन जा, देवाला खजूर आवडतात, खजूर घेऊन जा. आणि थोडं त्याच्या समईमध्ये तेल टाक. ठीक आहे. आणि बस झालं, बाकी काय नाही. मग तो तसं करून मला वाटतं तो गेला तिथं रात्री 10 वाजता. ऐका गोष्ट काय झाली. गेला तो देवासमोर उभा राहिला. जे मला बोलला तेच देवासमोर बोलला. म्हटलं तू मारून तरी टाक, कशाला विरोध ठेवतो. तू तर काळाचाही काळ आहेस. मला मारायला तुला तर बिलकुल 1 मायक्रो सेकंड पण नाही लागणार. मी मुक्त तरी होईल, असं देवाला इनडायरेक्टली इमोशनली तो बोलला. मग नाही तर नोकरी तरी दे, काहीतरी दे, चला पोटाचं जर सोन घेता येत नाही, असं काहीतरी. शेवटी पोटात खड्डा पडला, पोटाला जे चिमटा बसतो की नाही, त्यावेळेला हाय निघते मनातून आपल्या. त्यात काय दुमत नाहीये. मग आता याच्यामध्ये तो बोलला असं, ठीक आहे, तो बोलला, खूप रडला देवासमोर उभा राहून, गोपिनेश्वरला, काळ भैरवाला खूप रडला. आणि मग गेला घरी गेला. मला वाटतं काय घरी त्याच्या भांडण झालं नाही, माहिती नाही त्यावेळेला. तुझा गेला आणि घरी जाऊन झोपला, जेवला पण नाही तो. ठीक आहे. सकाळी 10 वाजता, तुम्ही लोक विश्वास नाही ठेवणार, सकाळी 10 वाजता बँकेचा माणूस त्याच्या घरी उभा. त्याला बोलायला चल कामावरती. तर तो बोलला माणसाला, त्या ऑफिसरला बोलला, सर इंटरव्यू. तो माणूस बोला, इंटरव्यू काही खड्डे में, अभी के अभी तू चल, तेरे को बैक एंड पे काम है, चेक क्लियरेंस का, वो तेरे को करना है. इंटरव्यू कुछ नहीं करना है. ठीक आहे. तो खुश झाला, एवढा खुश झाला. आणि तो मग विट्टीला स्टँडर्ड चार्टर्ड बँकेमध्ये तो कामाला लागला, क्लिअरन्सच्या, चेक क्लिअरन्सच्या.
म्हणजे सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की देवाच्या पायी तुम्ही ज्याला एकनिष्ठ होता तर तो तुम्हाला पाळतो. ठीक आहे. मग इथे आध्यात्मिक मार्गात चालताना 18 दारिद्र्य येत नाही. तुम्ही प्रामाणिक पाहिजे. तुमच्या मनात जर लुच्च लबाडी असेल तर तुम्हाला कोणी वाचवणार नाहीये. तर तुम्हाला कोणी वाचवणार नाहीये. बाईक कुठे गेली? बाईक कुठे लावली? चलो घर पे आओ. हाँ घर पे आओ. जरा घेऊन लो. घराबाहेर कासव आले होते. शुभ आहे, शुभ आहे. ठीक आहे. चला आता निघायची वेळ झाली. निघायची वेळ झाली. पाऊस काय कमी व्हायला मागत नाहीये, पण पाऊस कमी हो न हो. ठीक आहे. पाऊस कमी हो न हो, आपण आपलं कार्य करणार. ठीक आहे. पावसाने भले त्रास दिला तरी आपण आपलं कार्य करणार. आपण कमी नाही. आपण कमी नाही. हा एका माळेवर एकापेक्षा जास्त तुम्ही नाम घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. हा चालेल चालेल. लिफ्ट मध्ये वाटी सांडली काय प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. घरात नाही सांडली याला महत्व आहे. परमेश्वर ईश्वर मध्ये काही फरक नसतो. सगळं एकच आहे. फरक आपल्या डोक्यामध्ये आहे. हा डोक्यामध्ये द्वैत कारण आहे म्हणून सगळा घोळ आहे. ज्यावेळेला अद्वैत कर्माचा सिद्धांत होईल त्यावेळेला सगळं एकच दिसेल. ते मायेचा प्रभाव आहे ना डोक्यावर, त्याचे परिणाम आहे सगळे. ठीक आहे. मायेचा प्रभाव आहे.
शंभो शिवशंकराय नमः. शंभो शिवशंकराय नमः. आपल्याकडे ग्रहण नाही आहे ताई. नाही मनाला ग्रहण लागत, नाही नशिबाला ग्रहण लागत. कळलं? कारण मन आणि नशीब दोन्ही महाराजांकडे आहे. आणि मलाही वाटतं तुम्ही लोकांनी सगळ्यांनी असंच व्हायला पाहिजे. नवग्रहाच्या पलीकडचं जीवन जगलं पाहिजे. ठीक आहे, नवग्रहाच्या पलीकडचं जीवन जगलं पाहिजे. एकदम रॉयल लाईफ आहे. एकदम रॉयल लाईफ आहे. अरे वा, काल उतारा करताना जैतान मदतीला आला होता. लय मोठी गोष्ट. जैतान दादा म्हटलं लय मोठं जीन आहे. व्हेरी पॉवरफुल. व्हेरी पॉवरफुल. आध्यात्मिक शक्ती वाया नाही जात भाऊ. पहिले आध्यात्मिक शक्ती तयार तर करा, मग ठरवा ना वाया जाते की नाही जात. अजून तयारीचं नाव नाही आणि वाया जायची गोष्ट चालली. असं थोडी चालतं. अरे तयार करा, शक्ती तयार करा, प्राणशक्ती तयार करा. संकट संकट दूर होण्यासाठी भक्ती केली जाते का? संकट दूर होण्यासाठी भक्ती केली जाते का? बरं एक काम करा, मला सांगा आपण भक्ती का करतो? चला ठीक आहे, काय वेळ जात नाही, टाइमपास नाही म्हणून भक्ती करतो का? का संकट दूर व्हावी म्हणून भक्ती करतो का आपण? काय डोक्यात काय मतलब ठेवून भक्ती होते का? हा, आपण भक्ती मार्गावर का चालतो? जर डोक्यामध्ये संकट आहेत, मला अमुक त्रासातून अमुक शक्ती मला सोडवेल, त्याच्यासाठी मी भक्ती करतो, म्हणजे हा व्यवहार झाला. हे काय प्रेम नाही, याला व्यवहार असं म्हणतात. कळालं? हे काय प्रेम नाही. कुलदेवीची साधना करायची तर पहिले घरामध्ये परडी पाहिजे. तुमच्या परडी आहे का तुमच्याकडे? जबाबदारी घेता का परडीची? मग सांगतो तुम्हाला साधना. जबाबदारी घ्यायचं नाव नाही, नुसतं ही साधना द्या आणि ती साधना द्या. कोणाला वेळ साधना द्यायला? मी तर देणार नाही. साधना मी कोणाला देतो? जो जबाबदारी घेतो त्याला साधना देतो. हा, जबाबदारी घेता का? हा, देवाला थँक्स बोलण्यासाठी भक्ती केली जाते, ती गोष्ट ठीक आहे. कारण की आपण आभार मानतो, आपण कृतज्ञता व्यक्त करतो. ठीक आहे, आपण कृतज्ञता व्यक्त करतो.
परडी म्हणजे भिक्षापात्र. ठीक आहे, परडीला भिक्षापात्र म्हटलेलं आहे. रेणुका मातेच्या साधनेमध्ये भिक्षापात्र अर्थात परडी लागते. तुळजाभवानी मातेच्या साधनेमध्ये लागते. ठीक आहे, तर ते घ्यावी लागते. प्राण देह म्हणजे स्थूल देह चालवतो प्राणवायू, तर सूक्ष्म देह चालवते प्राणशक्ती. ठीक आहे, जैतांसारखा एकच जीन आहे दत्त भक्तीमध्ये, दुसरा नाही कोणी. ठीक आहे, फक्त जैतानच एकमात्र आहे जो याच्यामध्ये आहे. हा साध्या आणि सरळ पद्धतीने नवनाथ पारायण केलं तरी चालतंय. तुमच्या सूक्ष्म देहाची शक्ती असते ना, तिला प्राणशक्ती असं म्हणतात. सावंत शहाळासोबत उपाय नाही करत, शहाळाचाच उपाय करायचा. ठीक आहे, शहाळाचाच उपाय करायचा. भैरी भवानी आहे असेल तर जोगेश्वरीची परडी लागणार. काळ भैरव जोगेश्वरी मातेची परडी लागणार. दादा जेजुरीला कधी येणार आहे? येऊ कडेपठारला. आता वर्ष व्हायला आलं. कडेपठारला यायचंय. पुढच्या कडे मागे कडेपठारला. प्राणशक्ती प्रबळ करायला तुम्हाला प्राणायाम करता आला पाहिजे. कळलं? तुम्हाला प्राणायाम करता आला पाहिजे. काळ भैरव बाबांचे अनुभव रोकडे आहेत. बिलकुल बिलकुल. म्हणजे काय? म्हणजे काय प्रश्नच नाही. ओम नमो काल भैरव घुंगरावाला. ठीक आहे, एवन एवन काळ भैरवनाथाचे अनुभव. त्याच्यामुळे काही चिंतेचं कारण नाही. मी सुद्धा काल रात्री मी सुद्धा एका गुप्तस्थानी होतो. अमावस्या होती ना, काल सुद्धा मी रात्री गुप्तस्थानी होतो. देवाच्या सेवेमध्ये होतो आणि देवाकडून खूप प्रेम मिळालं. त्याने एक प्रेमाने नजर जरी दिली तरी जीवनाचं सार्थक आहे. त्याला आपल्याला काय मागायची गरज नाही की तुम्हाला हे दे आणि ते दे, असं नाही. एक प्रेमाची नजर जरी दिलीस तरी माझं जीवनाचं सार्थक आहे, असं आपण मनोमनी बोललं पाहिजे. तू फक्त एकदा प्रेमाने बघ, बस. काय देऊ नको, तू फक्त बघ. ठीक आहे, असं देवाला बोलायला पाहिजे. ते सूक्ष्म, आता ते गुप्तस्थान गुप्त असतं ना, त्याचा पत्ता थोडी दिला जातो. त्याचा पत्ता दिला नाही जात, ते गुप्त असतं. ओम काळ भैरवाय नमः. श्री स्वामी समर्थ. उबंटू कंटिन्यू करा. उबंटू आणि लाईक पण करा आणि शेअर पण करत ना टाइमलाईन वर. तुम्ही शेअर नाही करत, कोणी शेअर सुद्धा करा. ठीक आहे,
टाइमलाईनवर शेअर पण करत जा. क्रियायोग बद्दल असं लाईव्ह सेशन मध्ये सांगता नाही येत. क्रियायोग साठी समोरासमोर बैठक लागते. असं व्हिडिओ कॉल थ्रू नाही तर असं लाईव्ह सेशन थ्रू बोलता नाही येत. त्याला प्रॉपर बैठक लागते त्याला. महादेव मंदिर काळ भैरव मंदिर वेगळे असते का? तुम्ही लोकांना नको ते डोक्यामध्ये ना फाटे घालून घेता रे. हा उगाच सतवता रे. हा काय प्रश्न आहे काय? काय फालतू प्रश्न करता रे. प्रत्येक मंदिराची एक रचना असते शिवलिंगाची. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ना तुम्ही लोक ना नेहमी ना टाइमपास प्रश्न करता. सिरियस प्रश्न विचारत जा. काय हा काय प्रश्न झाला? काळ भैरव मंदिर आणि शंकराचं मंदिर वेगळं असतं काही काय प्रश्न आहे? एका बालिश प्रश्न विचारायचा रे. हा मी इथं तुम्हा लोकांना अद्वैत कर्माचा सिद्धांत शिकवायला बसलोय आणि तुम्ही लोक परत परत द्वैतामध्ये जाता. असं थोडी चालतं. मला परिपक्व हवाय. मला अतिशय समजूत. मला बालिश प्रश्न नाही पाहिजेत. ठीक आहे. हा काय प्रश्न आहे की महादेवाचं मंदिर आणि काळ भैरव मंदिर वेगळं असतं का? अरे मूर्खांनो, तुमच्या डोळ्यामध्ये झाल्यानो अज्ञान बसलेले म्हणून तुम्हा लोकांना सगळं वेगवेगळं दिसतं. कळलं? ठीक आहे. तुमचं उद्याच कुठलंही मंदिर बघितलं तर तुम्हाला शिवलिंग दिसलं पाहिजे. शिवलिंगामध्ये काळ भैरव दिसला पाहिजे. काळ भैरव शिवलिंग दिसलं पाहिजे. ही पात्रता तुमच्यामध्ये आली पाहिजे. असं उलटे सुलटे प्रश्न नका करत जाऊ मला कोणी. मला आवडत नाही प्रश्न. मला एकदम नाकासमोरचे प्रश्न पाहिजे. हा जेजुरी कैलास आहे बरोबर. पाटील श्री दत्त. जर एखाद्या इन्फॉर्मेशन मुळे मनात भीती निर्माण झाली तर काळ भैरव स्मरण करायचं. ठीक आहे. आणि महाराजांना स्वाहा करायचं. चिंता दूर झाली. म्हणजे काय, मला तुम्ही दिसता आध्यात्मिक दृष्टीने. मला दिसता तुम्ही जसं मला बघता मी पण प्रत्येकाला बघतो. जेवढे जण उबंटू करताय तर सगळ्यांना मी बघू शकतो.
तारू श्री गुरुदत्त हाय कुठे? अन्न वाटप झाल्यानंतर कुठे गायब झाले? हर हर शंकर अध्यात्माची ओढ आहे पण त्याबद्दल काहीच माहित नसल्यास काय करावे? हरकत नाही, तुम्ही काय करा, प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा आणि वेळ घ्या आणि त्या दृष्टिकोनातून आपण मग तुमचं योग्य ते मार्गदर्शन करूयात. ठीक आहे, त्याचं काही दुःखाचं काय कारण नाहीये. मार्गदर्शन तर तुमचं होणारच आहे सगळ्यांचं, त्यात काही चिंतेचं कारण नाहीये. ठीक आहे. हो, शारीरिक समस्या आणि अधिदैविक त्रास याचा संबंध असतो. अच्छा, काळ भैरव मंदिरात काळ भैरव अष्टक म्हणताना घोंगराचा आवाज आला म्हणजे ओम नमो काल भैरव घोंगरावाला. ठीक आहे, ओम नमो काल भैरव घोंगरावाला. आपल्या घरी काळ भैरव सुमेरू आहे, त्याचं उल्लंघन होत नाही. सगळ्यांनी काळ भैरव भक्तीमध्ये यायला पाहिजे, कारण देव एकदम डॅशिंग आहे. दादा, आपल्या दत्तप्रबोधिनीमध्ये किती साधक आहेत? जवळजवळ 85,000च्या आसपास साधक आहेत. उबंटूचे सगळे मिळून, म्हणजे उबंटू सगळं मिळून.
त्याला गरीबाला कोण वाली नाही का? आता हा प्रश्न परत मला विचारणं योग्य आहे का तुम्ही तुमच्या गव्हर्नमेंटला विचारणं योग्य आहे? हा हा प्रश्न कोणाला विचारणं योग्य? परत मला विचारणं योग्य व्यक्ती आहे का या प्रश्नासाठी? गरीबाचा कोणी वाली नाही का? मी ठेका घेतलाय प्रत्येकाचा. जो ठेका घेतो तो परमेश्वर, त्याचं तुम्ही लोकांनी गुणगान गायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही ज्या सरकारला निवडून देता त्या सरकारला तुम्ही विचारलं पाहिजे गरीबाचा वाली कोणी. मला विचारणार का? मी सरकार चालवतो का? चला 1 मिनिट राहिला, 1 मिनिट राहिला. साइन आउट करायला परमिशन द्या. ठीक आहे, साइन आउट करायची परमिशन द्या. आणि कोणाचा पर्सनल प्रश्न असेल तर प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, लवकरच आपण पॅरानॉर्मल रेस्क्यूअर सुरू करणार आहोत. ठीक आहे, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे. मी परत लाईव्ह येईनच त्यासाठी, स्पेशली पॅरानॉर्मल रेस्क्यूअरसाठी लाईव्ह येणार. ठीक आहे, स्पेशली पॅरानॉर्मल रेस्क्यूअरसाठी लाईव्ह येणार. ठीक आहे, तसं ते वेगळं पेज बनतंय पॅरानॉर्मल रेस्क्यूअरचं आणि त्याच्यामध्ये हिंदीमध्ये बोलणार. तर कृपया करून कोणी मला त्यावेळेला विनंती करू नका की मराठीत बोला. हिंदीत बोलणार, इंग्लिशमध्ये बोलीन. ठीक आहे, चला आता 12:30 झाली. साइन आउट करायची परमिशन द्या. साइन आउट करायची परमिशन द्या. जय आदेश. कुडाळे श्री गुरुदेव दत्त. शाबरीक आता भेटूया शनिवारी रात्री सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणामध्ये. जय आदेश सगळ्यांना. जय आदेश. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. हा चालतंय, गाडगिरी सरळ साध्या पद्धतीने केलं तरी चालतंय. मनी भाव पाहिजे, दॅट्स इट. आनंद आहे ताई, आनंद आहे ताई. जय आदेश ताई, जय आदेश भाऊ. जय मल्हार, जय आदेश, जय. ओके, तुम्हा सगळ्यांना भगवान दत्तात्रय स्वामी महाराजांच्या चरणकमलांच्या आशीर्वाद प्राप्त बाबा. तुमच्या हृदयावर दत्तचरण शाश्वत रूपाने स्थापित व्हावेत अशी मी महाराजांच्या चरणी विनंती करतो. ठीक आहे, श्री गुरुदेव दत्त. सायनिंग आउट.